श्री स्वामी सगळ्यांना कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज करत आहे आम्ही वडींची भाजी. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढई तापायला ठेवली, त्यामध्ये थोडं तेल घातले, नंतर जिरं, मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या घालून मस्त छान तडतडू दिलं. मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा हलका सर गुलाबी रंग होईस्तोवर कांद्याला छान परतवून घेतले. नंतर त्यामध्ये थोडे मीठ घालायचे. आणि मग त्यानंतर त्यामध्ये काही आपले बेसिक पावडर मसाले घालायचे. हळद, चटणी पावडर, धने पावडर किंवा ना तुमचा घरगुती कुठला मसाला असेल तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. खूप छान फ्लेवर येतो, मस्त लागते भाजी. आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटोने खूप छान चव लागते. सॉरी थोडंसं मागे पुढे दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. मसाला झाला की आवश्यकतेनुसार भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचे. आणि मग ह्यात टाकायची आपली बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि मग ह्यामध्ये टाकायच्या आता वड्यांना थोडंसं भाजून घ्यायचं. आणि मग टाकायचं थोडेसे एक उकळी काढून घ्यायची पाण्याला. आणि मग रेडी आहे आपली ही भाजी. बघा किती मस्त दिसते ना, यम्मी. आता आपण पाहणार आहोत दुसरी रेसिपी छान कैरीच्या भाजीची. कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं. मग आता ह्यात घालायचं बारीक चिरलेला लसूण आणि जिरं, मोहरी हे टाकून छान तडतडू द्यायचं. लसूण मस्त तडतडला जातोय तेव्हा तुम्ही लाईक करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. आणि आपल्या इशू पाटील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि ह्या रेसिपी कोणी कोणी ट्राय केले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता ह्यात सोडायची आपली चिरून ठेवलेल्या कैरी. या कैरींना छान मस्त एकजीव करून द्यायचं.
आणि मग घालायचे ह्यामध्ये चवीनुसार मीठ. मग आता ह्यामध्ये घालायचे आपले बेसिक पावडर मसाले, हळद, चटणी पावडर किंवा ना तुम्हाला दुसरं कुठे टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि मग छान हलवून घ्यायचं भाजीला. आणि आता या स्टेजला याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला गूळ आणि छान एकजीव करून घ्यायचं. गुळाला मस्त वितळू द्यायचं. बघा किती छान दिसते ना यम्मी. तर आता रेडी आहे आपली ही भाजी. ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.